मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषण करतायत। या उपोषणामुळे त्यांची तब्येत आता बिघडलेली आहे। त्यामुळे शासनाने आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे आणि या संदर्भात मराठा आंदोलकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहुयात मराठा समाजाचं म्हणणं नेमकं काय आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेले अनेक दिवसापासून हा लढा लढत आहेत आणि आता जो मनोज जरांगे पाटील यांनी जो ठोस निर्णय घेतला आहे थेट आझाद मैदानावर जाऊनच आरक्षण घेणार आणि ते बी ओबीसीतूनच आरक्षण द्यावं अशी मागणी आता ठोस मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। किती गावांनी एकत्र येऊन ह्या सर्व एकत्र करून आता मुंबईसाठी रवाना करणार आहोत। पहिले 2 दिवस आम्ही तिथं आझाद मैदानावर होतो। आम्ही आमच्या डोळ्याने आमची स्वतःची हेळसांड झाली आहे। मराठा आरक्षण हे कुणबीमधून आहे, घटनेमध्ये आहे। घटनेत असलेला अधिकार पण द्यायला तो इतक्या दिवस लावत आहे व्यक्ती। गेले 2 वर्ष झालं मनोज दादा हे 18 दिवस उपोषणाला बसत आहेत। स्वतःच्या हाताने मराठा समाजासाठी वाळत टाकत आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याची दखल कसल्याही प्रकारची दखल घेत नाही। चटणी भाकरी कांदा पाहिजे, तिथून आता पुरवठा काय चालू। मागणी काय आता तुमची? आमचं आरक्षण पाहिजे, आम्हाला टिकणारं आरक्षण, टिकणारं आरक्षण पाहिजे। काय वाटतंय, काय सांगताय? महाराष्ट्र शासनाने एक कायदा तयार करावा। कायदा तयार केल्यानंतर मग आम्हाला जे आरक्षण वाढीव कायदा केल्यानंतर टक्केवारी वाढेल ना, ते म्हणजे 50च्या आतमध्ये जमत नाही। कायदा तयार करून आरक्षण द्यावा आणि आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावा। CBS जातं, हे जातंय, त्याच्यामुळे हे काय टिकत नाही। त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की एक कायदा तयार करावा, कायदा तयार करून मग आम्हाला आरक्षण द्यावा। मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी आता या गावकऱ्याकडून केली जाते। दस्तावरे, लोकशाही मराठी, भडंगवाडी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।